उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत आता मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे उजनीतून 71,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे वीर धरणातूनही दुपारी 2 वाजता नीरा नदीत 42,833 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। हे दोन्ही प्रवाह नीरा नरसिंगपूर संगमावर एकत्र येत असल्यानं पुढे भीमा नदी पात्रात आता एकूण 1,14,433 क्युसेक पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू राहणार आहे। या वाढत्या विसर्गामुळे पंढरपूर तालुक्यासह भीमा नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवरती आलेले आहेत। कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडू नये यासाठी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी आपले पशुधन आणि आवश्यक वस्तूंसह तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं, असे महत्त्वपूर्ण आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केलेले आहे। तसंच संबंधित ग्रामपंचायतांना नागरिकांसाठी तात्पुरते निवारे आणि जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याचे कडक निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। पुराच्या पाण्यात किंवा नदीपात्रात जाण्याचे कुणीही धाडस करू नये, प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करा आणि सुरक्षित रहा।